तर मित्रांनो, आज आम्ही पतंग उडवणार आहे. तर आपण आज पतंग उडवूया. मित्रांनो, आम्ही पतंग आणली. मांजा पण पतंग निसरली का कुठं नाहीये. पतंग आहे तिकडे आहे तर सध्या इथं एक जण ते तिकडे आहे ती. दादा सोडायला इकडे पतंग आहे का? चला पतंग उडूया. अबे हवा कोणीकडे आहे? क्या काम खाली रे? अरे अरे कसं काय रे? हवा गेली रे. उड उड. हा मराठी मध्ये तर मित्रांनो, आमची पतंग उडलेली आहे. उड उड उड. अरे बे कुठ गेली? इकडनं. तर मित्रांनो, आमची पतंग उडलेली आहे. हे तुम्ही इथं पाहू शकता. हे मित्रांनो, ही आमची पतंग आहे. पुढे गेली. हे बघा मित्रांनो, ही आमची पतंग आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आमची पतंग ही खूप ताणात आहे. गिरट्या खाली व्हायली, वरती जायली, पण काय नाही, मजा येईल. कारण बचपन पण असंच पाहिजे. अबे गिरट्या खायली. तर मित्रांनो, आमची पतंग खूप हवेत गेलेली आहे. आता आपण अटकून ठेवू. चला मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आमची पतंग हवेत गेली. आता आम्ही अटकून ठेवणार आहे ती पतंग. आम्ही इथं 4 जण. हे एक आमचा आदी, हे माझा भाऊ आदित्य, हे पियुष आणि हे मी गौरव. हे मी इथं व्हिडिओ काढत आहे. हे बघा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एकूण पण एक पतंग उडवायली, पण ते लवडूचा चेंज झाली. जाऊ द्या, आपण आपल्या पतंगीकडे जाऊ. तुम्हाला झूम करून दाखवूया. झाप मोड. हे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, बघू शकता आमची पतंग इथं उडलेली आहे. अवघड जाते उडवायला, पण काय नाही, आम्ही उडवतो. तर मित्रांनो, बघू शकता शहर हिंगोली.
ही आमची पतंग. थांब आधी. हा चल. पतंग उडत आहे आमची. इकडचा एक लहान मुलगा उडवत आहे आणि इकडे आमचे पतंगबाज उडवत आहेत. सोड. आवाज रेकॉर्ड होत नाही आपला. होते. कट करता आहे ना. तर मित्रांनो या एरियात तर पतंग उडत तिकडले सोडून द्यायचा. आमची पण इच्छा आहे की तुम्ही हे मोनोकाईट घ्या. हे चांगला मांजा आहे. पण घ्यायचं काय नाही, पण मांजे बॅन झालेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही लवकर आणला हे मांजा. म्हणजे आमचा नाही, माझ्या मित्राचा आहे. आमची पतंग तरी पण चांगला मांजा म्हणजे मोनोकाईट ढिल्लम झाल बस. पण हे माझ्या आधीच आहे, पण हे मागच्या वर्षीच आहे. त्याचा हे पूर्ण बंडल कितीत पडला रे आधी तुला? 500 रुपयात. मित्रांनो बघू शकता एवढा मोठा आम्ही देशी जुगाड करून हे लावला एक पाईप. आता मस्तपैकी उडवायलो. इंडिया जुगाडची काही कमी नाहीये याच्यामुळे. आधी ढिल्ले रे सोडून टाका तू. ए अरे पागल झाली तर नाही ना. अरे अशी छान येते सोडतो. उडा क्या उडा. अबे डोक्यात घेऊ नको रे आधी. बघ आता पडल्यासारखं वाटतं. आता पकड तू. चक्री पकड. आता चक्री पकड. नको रे ढिल्ली हो नको. मित्रांनो पण कबूतर एवढे आले त्याचे भिऊ या आम्हाला. आम्हाला फक्त एवढीच भीती आहे की मकर संक्रांतच्या पहिले किंवा नंतर जेव्हा पतंगे उडतात ना, तेव्हा असे कबूतर उडतात. त्यांची भीती वाटलेली, कारण यांना लहान जीव आहे. मृत्यू कधी पण येऊ शकते, कारण हे लहान जीव आहे यांचा. यांना एवढी नजरे नसतात. अचानक कधी मांजा येईल, गळ्याला कापून जाईल. याच्यामुळे मित्रांनो चायनीज मांजा वापरू नका. चायनीज मांजा वापरू नये ही आमची विनंती. हे मित्रांनो ही आमचा गट्टू आणि इथून आमची जायली शिरी पतंग. ती खूप हव्यात आहे. अरे खिचरा बाई एवढी ढील नको देऊ. घे आधी लवकर. हे आमचा डोक्या द्यायली किती. राईट डोक्या घेऊ नको, खाली कठा. चांगल्यापणे आम्ही काढणार आहे यांची पतंग.
प्राणी ते शिकला नाही ना. हे आमचा अजून एक मित्र पल्या प्रथमेश. हे आमचा मित्र प्रथमेश. उडा उडा. डोक्यात नाही घेतली पल्या. माझा मित्र एकांश त्याचे खूप प्रयत्न आहेत उडवायचे पण उडू शकत नाही. परेशान व्हायले खूपदा. आमची बघा ही पतंग. बस बस. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आमच्या पतंग तर आहे आमची, पण बाकी पतंगी कोणत्या चेंज झाल्या तर एक चढायली ती त्यांची चालू शकत झाली उडयनच झाली त्यांची, कारण हवा तर खूप आहे. बघू शकता तुम्ही हे झेंडा आमचा झेंडा तिकडले 3-4 झेंडे खूप उडत आहेत, पण यांची उडीण झाली कारण छोटेसे आहेत आहे ना. एकत्र मधली आमची आहे किती 2 मजली आहेत त्याच्यामुळं. आमच्याशिवाय आकाशात फक्त त्या साईडचे आहेत, त्या शिवराजनगरच्या साईडच्या आहेत बस. आणि नंतर मग इकडं कोणीच नाही आहे. इकडला व्ह्यू बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो बघितलं आमच्याशिवाय तर कोणची नाही. आम्हाला लावायची होती का सोबत, तर ते तर नाही आहे आता. उगी आता. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आमच्या पतंग तर आहे आमची, पण बाकी पतंगी कोणत्या चेंज झाल्या तर एक चढायली ती त्यांची चालू शकत झाली उडयनच झाली त्यांची, कारण हवा तर खूप आहे. बघू शकता तुम्ही हे झेंडा आमचा झेंडा तिकडले 3-4 झेंडे खूप उडत आहेत, पण यांची उडीण झाली कारण छोटेसे आहेत आहे ना. एकत्र मधली आमची आहे किती 2 मजली आहेत त्याच्यामुळं. आमच्याशिवाय आकाशात फक्त त्या साईडचे आहेत, त्या शिवराजनगरच्या साईडच्या आहेत बस. आणि नंतर मग इकडं कोणीच नाही आहे. इकडला व्ह्यू बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो बघितलं आमच्याशिवाय तर कोणची नाही. आम्हाला लावायची होती का सोबत, तर ते तर नाही आहे आता. आधी मांजा कितीचा आणला रे? हे मांजा मी 500 रुपयात पॅक आणला होता. 11 बिंडी मांजा. 11 बिंडी. नको रे. बघू शकता तुम्ही एवढा मोठा मांजा फक्त 500 रुपयात बंडल. 11 बिंडीचा बंडल आहे हे. बघू शकता आम्ही इथं थोडासा ते लावलं ते केमिकल लावून. तुझ्या झेलेन झाली बे पतंग ती. आमरे बाबा झेलेन झाली ती अशांती पतंग. ढील नको राहू दे आता. आज कसल्या तानात आहे बी ती. सोडून दे, ढील नाही देत. तो पप्पा हात आहे. हातले वेगळे झाली मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता माझा मित्र आधी हे उडवायला पतंग आज जे पहिले पण उडवायले. हे मित्रांनो तुम्हाला पतंग दाखवतो आमची.
डोले शोले. हे बघा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इंडिया जुगाड. इंडियन जुगाड. तुम्हाला दाखवू शकतो. हे बघा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, मी आता इंडियन जुगाड करणार आहे. ही चांगली पतंग उडाली इतकी हव्यात. याच्यामुळे आता बघा मी गेलो तू खाली बटू तू आपला एक. अरे हे बघा मित्रांनो, तुम्ही इंडियन जुगाड पाहू शकता. आता ती पतंगला काहीच करायची गरज नाही. आता ती माझ्या इंडिया जुगाड. हे माझ्या भावाने इंडियन जुगाड काढलाय. हे तुम्ही पाहू शकता. हे माझा मित्र प्रथमेश. हे माझा मित्र आदी. आम्ही 4-5 ग्रुप. आम्ही खूप सारे मित्र आहे तिकडं तरी. पण इंडियन जुगाडले भारी. दाखव मित्रांनो, पहाटेची पतंग कोणता उडते उडवून. हे बघा मित्रांनो, हे माझा एकांश मित्र. हे पतंग उड्डाण झाली म्हणून ती चिडून खाली आलाय. हे बघा, हे मित्र माझा एकांश. हे कॅमेराकडे पाहून भिला. हे जरा हे काय मित्रांनो, हे एक हिंगोली शहर. हे येड्या. हे इकडं हे बघू शकताय. कॅमेरा तिकडे जरा आपल्या पतंगकडे. चला आपण झूम करूया. हे बघा मित्रांनो, आमची पतंग आहे. हे आपल्या इकडे 10-5 रुपये बसून जाते. पण कमेंटमध्ये सांगा तुमच्या इकडे ही पतंग कितीला भेटते. जर व्हिडिओ चांगला असेल लाईक आणि सबस्क्राईब करून टाका मित्रांनो. चला मित्रांनो, लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुमच्या इकडं ही पतंग कितीला मिळते. मित्रांनो, आता बाय बाय. आता आमच्या घरी जायची वेळ आलेली आहे. बाय बाय.